मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, आज आपण सामाजिक मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धतीमधील दुसरी पद्धत बघणार आहोत आणि ती म्हणजे निरीक्षण पद्धती. यालाच इंग्लिशमध्ये ऑब्झर्वेशन मेथड असं म्हटलं जातं. व्यक्तीच्या वर्तनाचे अध्ययन सहजपणे निरीक्षण करूनच केले जाऊ शकते आणि हे कार्य अगदी सहजपणे आपण करू शकतो. सामाजिक मानसशास्त्रामध्ये व्यक्तीच्या वर्तनाचेच अध्ययन केले जाते. या निरीक्षण पद्धतीचा उपयोग सामाजिक मानसशास्त्रामध्ये अगदी सुरुवातीपासून केला जात आहे आणि आताही या पद्धतीचा उपयोग केला जात आहे. म्हणूनच निरीक्षण कोणत्या आणि किती प्रकारचे असते हेही पाहणे अतिशय महत्त्वाचे आहे. मित्रांनो, या निरीक्षण पद्धतीमधील पहिला प्रकार आहे अनियंत्रित निरीक्षण पद्धती. आपल्या आजूबाजूला विविध घटना घडत असतात. त्याचे निरीक्षण आपण करीत असतो आणि सहजपणे निरीक्षण होत असते. असे हे नैसर्गिक स्वरूपात निरीक्षण केले जात असताना कुठल्याही कृत्रिम स्वरूपात दबाव टाकला जात नसेल किंवा बदल केला जात नसेल तर त्या निरीक्षणाला अनियंत्रित निरीक्षण असे म्हणतात. निरीक्षक व्यक्तीच्या वर्तनाचे निरीक्षण करतो आणि निरीक्षणाच्या आधारावर वेगवेगळे गृहीत बनवून सिद्धांत प्रतिपादित केले जातात. साहित्यकार, संशोधनकार यांनी आपल्या निरीक्षण शक्तीद्वारेच वेगळे विचार येथील समाजाला दिले आहेत. या निरीक्षण पद्धतीमधील दुसरा प्रकार आहे नियंत्रित किंवा व्यवस्थित निरीक्षण पद्धती. मित्रांनो, सामाजिक मानसशास्त्रात ज्या समस्या अभ्यासल्या जातात त्या समस्या निरीक्षण करता आणि घटनेवर नियंत्रण करून अभ्यासल्या जातात. अशा घटना समस्या व्यवस्थित पद्धतशीरपणे हाताळल्या जातात. म्हणूनच या पद्धतीला नियंत्रित किंवा व्यवस्थित निरीक्षण पद्धती म्हणतात. या निरीक्षण पद्धतीमध्ये तिसरा प्रकार आहे तो म्हणजे सहभागी निरीक्षण पद्धती. मित्रांनो, ज्या समस्याचे निरीक्षणकर्ता करीत असतो त्यात निरीक्षणकर्त्याचा सहभाग महत्त्वाचा मानला जातो. अशा या घटनेचा अभ्यास करताना निरीक्षणकर्ता सहभागी होत असेल तर त्याला सहभागी निरीक्षण पद्धती म्हणतात. निरीक्षणकर्ता परिस्थितीत प्रत्यक्ष सहभागी झाल्याने त्याच्यापासून परिस्थितीही लपून राहू शकत नाही. या निरीक्षण पद्धतीमधील चौथा प्रकार आहे तो म्हणजे असहभागी निरीक्षण पद्धती. मित्रांनो, सामाजिक परिस्थितीतील व्यक्तीच्या वर्तनाचे निरीक्षण हे निरीक्षणकर्ता कोणताही सहभाग न देता करीत असतो. म्हणजे पूर्णतः तटस्थ राहून स्वाभाविकपणे करतो. अशा निरीक्षणाला असहभागी निरीक्षण असे म्हणतात. या पद्धतीमध्ये ज्या समस्येचे घटनेचे निरीक्षण करायचे असते त्यासाठी निरीक्षणकर्ता पूर्वयोजना बनवतो आणि त्यानुसारच त्याचे निरीक्षण चाललेले असते. या पद्धतीत निरीक्षण हे संरचित असते, त्यामुळे अधिक विश्वसनीय परिणाम मिळायला मदत होते. निरीक्षणकर्ता रूढी, परंपरा, मूल्ये यापासून दूर असल्याने त्यात हस्तक्षेप न केल्याने परिणाम अधिक वैज्ञानिकपणे मिळतात. या पद्धतीत निरीक्षणकर्ता घटनेत प्रत्यक्ष सहभागी होऊन निरीक्षण करू शकत नसला तरी असहभागी निरीक्षण पद्धती सामाजिक मानसशास्त्रामध्ये अध्ययनासाठी महत्त्वाची पद्धती मानता येते. मित्रांनो, ही होती निरीक्षण पद्धती. आपण हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.